नवी मुंबईमध्ये अनधिकृत बांधकाम वाचवण्यासाठी एक बोगस कोर्टाचा स्टे तयार केला आणि तो पालिका कमिशनर डॉक्टर कैलास शिंदेना देण्यात आला आणि त्या बिल्डिंगी वाचवण्यात आल्या। त्यामुळे नंतर चौकशी केली कैलास शिंदे साहेबांनी, तर तो स्टे बोगस होता। म्हणून कोर्टाने आदेश दिलेले आहेत की ज्या कोणी व्यक्तीने हा स्टेचा जी नोटीस दिलेली आहे त्याच्यावर कारवाई FIR नोंद करावा। माझी सभागृहात मागणी आहे की ज्याचा मोबाईल नंबरमधून त्या स्टे ऑर्डर आलेल्या आहेत त्याच्यावर कारवाई करण्यात यावी। CBI चौकशी मागितली आहे। अशा किती इमारतींना आतापर्यंत स्टे दिलेला आहे। गरिबाची फसवणूक होते। जी लोक त्या बिल्डिंगचं बांधकाम चालू असतं, अनधिकृत नाही असं समजून त्यात गरीब लोक घरं घेतात, आपल्या जिंदगीचा कमवलेला पैसा टाकतात आणि नंतर त्यांना 4-5 वर्षांनी कळतं की ही बिल्डिंग अनधिकृत आहे। अशी जी कोणी व्यक्ती आहे त्या व्यक्तीवर ताबडतोब कारवाई व्हावी आणि त्याची चौकशी व्हावी। मी कमिशनर साहेब मिलिंद भारदेंना सुद्धा रात्री सांगितलं की चौकशी निपक्ष होऊन जो कोणी व्यक्ती आहे जो भूमाफियांना मदत करतो त्याला ताबडतोब अटक केली पाहिजे। किती इमारती होत्या त्या साधारणपणे? आणि नाही, आतापर्यंत स्टे बोगस स्टे आतापर्यंत कधी अशा नोटिसी कोणी बनवल्या नव्हत्या। ह्या पहिल्यांदाच बोगस नोटीस बनवून पालिकेच्या कमिशनरला फोनवरून व्हॉट्सअपवरून या नोटीस देण्यात आल्या। जो कोणी नंबर आहे तो कोणाचा आहे, तो भूमाफियांना वाचवतो असा कोण नेता आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे CBI द्वारे। अशा अनेक इमारती आहेत। आता आम्ही चौकशी लावलेली आहे आणि लोक आता कोर्टातही जाणार आहेत की अशा किती इमारतींना स्टे दिलेला आहे। त्याची माहिती आता तुम्हाला एक 8-10 दिवसातच मिळेल। पण असा जो भूमाफियांना वाचवणारा जो कोणी व्यक्ती आहे त्याला ताबडतोब पोलिसांनी शोधून त्याच्यावर कारवाई केली पाहिजे। CBI चौकशीची मागणी मी आज सभागृहात केलेली आहे। ज्यांनी कर्ज काढलेलं आहे त्यांना कर्जाचे हप्ते भरायचे आहेत, अशांना आपण काय करतो आहोत? बँकांना काही तुम्ही आवाहन करणार आहात या संदर्भात? मी नेहमीच मीडियाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून नेहमीच सांगते की नव्या मुंबईमध्ये जो कोणी घर घेतो त्यांनी सावधतेने घर घ्या किंवा आम्हाला विचारा की ही बिल्डिंगची जागा खरोखरच त्या मालकाची आहे का सिडकोची आहे का तिथल्या शेतकऱ्याची आहे। एक जागेचे प्लॉट 4-4 लोकांना विकलेले असतात। आज अनधिकृत इमारतींचा पेव सुटलाय नव्या मुंबईमध्ये। कोणाचा कशालाच कंट्रोल नाही आहे। याच्या मागचं कोण आहे हे शोधलं गेलं पाहिजे। काल कोणी ती बोगस स्टे ऑर्डर दिली त्याचा फोन नंबर आहे, त्या फोन नंबरवरून पूर्ण चौकशी झाली पाहिजे। प्रकरण कुठेही दबलं गेलं पाहिजे नाही अशी मी मागणी केलेली आहे। राजकीय हस्तक्षेप यात वाटतो आहे का? कारण यापूर्वी 100% राजकीय हस्तक्षेपाशिवाय ही कामं होऊच शकत नाही। कोणाकडे थेट निर्देश कराल का? कारण यापूर्वी आता शोधतील ना, पोलिसांचं काम आहे। त्यांनी नंबर आले, सगळं आलं, शोधावं। आम्ही मागणी केली सभागृहात। हाँ बोले। नवी मुंबई में अनधिकृत बांधकामों को स्टे देने की फर्जी नोटिस आई है। उस फर्जी नोटिस जिस मोबाइल से आई है उस मोबाइल वालों की चौकशी होनी चाहिए, ऐसी मांग मैंने आज सभागृह में की है और पुलिस कमिश्नर को भी कि ये जो प्रकरण है इससे कितने इमारती को ऐसे स्टे दिया गया है, इसके पहले अगर इसके पहले स्टे दिया गया है तो वो मालूम होना चाहिए। लोगों की यहाँ बहुत फसगत होती है, लोगों को पता नहीं। लोग अपनी पूरी जिंदगी की कमाई डालकर घर लेते हैं और बाद में पता चलता है जब नोटिस लगती कि ये बिल्डिंग अनधिकृत है। और ऐसे लोगों को जो छोटे गरीब लोग हैं उनकी दिशा भूल नहीं होना चाहिए करके ये सवाल मैंने आज हाउस में औचित्य का मुद्दा द्वारा उठाया है और इसकी पूरी CBI चौकशी की मैंने मांग की है।